तर नमस्कार भावांनो, सध्या आपल्या देशामध्ये महिला किती सुरक्षित आहेत ना भावांनो, याची तुम्हाला आज उदाहरणं देतो. कारण 2-4 दिवसापूर्वीचे प्रकार आहेत जे तुमच्यापर्यंत मला असं वाटतं पोहोचणं गरजेचं आहे. तर सगळ्यात अगोदर जयपूरमध्ये घडलेला हा प्रकार बघा, जिथे एक महिला रस्त्याने चालत होती. आता हे घडायच्या अगोदर काही दिवसापूर्वी एक महिला रस्त्याने नाही तर गाडीने चालली होती. तर गाडीवर जात असताना तिच्यासोबत काय घडलं तेही बघा. आता या दोन घटना महाराष्ट्रामधल्या नाहीयेत, महाराष्ट्राच्या बाहेरच्या घटना आहेत, दुसऱ्या राज्यांमधल्या घटना आहेत. आता महाराष्ट्रामध्ये पण आहे ना, सिमिलरच आहेत, जास्त वेगळे नाहीत. काही दिवसापूर्वी तुम्हाला आठवत असेल तर संगमनेरमध्ये एक शाळेत जाणारी मुलगी तिच्या तोंडावरती एका नराधमाने म्हणजे एका माणसाने ऍसिड फेकलं होतं. त्याच्यानंतर 2-4 दिवसापूर्वीच पंढरपूरमध्ये एका महिलेच्या तोंडावरती कुणीतरी परत ऍसिड फेकलं होतं. बाहेरून आला आणि डायरेक्ट हॉस्पिटलला ऍडमिट झाला. पेशंट इथं तेव्हा मला कळालं की त्याच्यावर ऍसिड अटॅक झालाय. इथं आलं की 0 मिनिटात आम्ही त्याला डोळ्याचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर विश्वजित देशमुख आणि आमची टीम यांनी मिळून त्याला वॉश दिला. त्यामुळे ते पुढचं जे जळणं आहे डोळ्याचं ते आम्ही वाचवू शकू. म्हणजे महिला रस्त्याने जर जात असेल सुरक्षित नाहीये, गाडीवर जात असेल सुरक्षित नाहीये, ऑफिसेस मध्ये काम करत असेल म्हणजे नाशिकचे जे प्रकरण होतं तिथं पण सुरक्षित नाहीये, लवजिया धर्मांतरण या सगळ्या गोष्टी. शाळेत जाते तिथं सुरक्षित नाहीये, कामाला जाते सुरक्षित नाही, कुठंच नाहीये. आणि भरपूर साऱ्या घटना आहेत, एवढ्यावरतीच नाही थांबत, या सगळ्या गोष्टी भरपूर साऱ्या आहेत. रोज 2-4 तर घटतच असतात भावना. आणि हे सगळे प्रकार दिवसेंदिवस वाढत जात आहेत, कमी नाही होत. त्यामुळं एकच विनंती करतो की लक्ष द्या भावना आपल्या मुलींकडे, जर मुलगी असेल किंवा घरामध्ये महिला असेल तर. कारण जेवढ्या फास्ट मध्ये अशा घटना घडायला लागल्यात ना भावना आपल्या देशामध्ये, की पुढे जाऊन महिला अजून किती सुरक्षित राहतील, घरातून बाहेर तरी व्यवस्थित निघतील का नाही हे पण नाही सांगता येणार भावना. त्यामुळं विनंती आहे की विचार करा या गोष्टीचा आणि आपल्या मुलींना, आपल्या महिलांना, बहिणींना यांना सेफ्टीच्या बाबतीत थोड्याशा गोष्टी सांगत जावं भावना का होईना. आणि कॉलेजमधून शाळेमधून कुठूनही येत असतील तर घरी आल्यानंतर त्यांना एकदा विचारत जावं भावना की काय घडतंय का, दिवसापर्यंत काय विचित्र काय प्रकार घडलाय का, कुणी त्रास देतय का. कारण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. विचारणार नाही तोपर्यंत घरातल्या मुली किंवा महिला सांगणार नाही तुम्हाला. विचारात जावा, सांगतील बरोबर. त्याच्यामुळे उद्या काहीतरी विचित्र प्रकार घडणार होता किंवा घडणार असेल तर तो होणार नाही. त्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतील आणि तुम्ही काही ना काहीतरी मार्ग काढतात त्याच्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.